नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी टॉप 10 या यूट्यूब चॅनलवर। चहा असा एक पेय आहे जे प्रत्येक मराठी माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळची विश्रांती ठरवतो। पण कधी विचार केला आहे का की या छोट्याशा कपामागे किती मोठं साम्राज्य उभं राहू शकतं? चला तर मग पाहूया महाराष्ट्रातील टॉप 5 सर्वात श्रीमंत आणि यशस्वी चहावाल्यांची कहाणी। 5व्या क्रमांकावर आहे गणेश चहा। पुण्याचं प्रसिद्ध नाव। सुरुवात एका छोट्याशा हातगाडीपासून झाली आणि आज हे नाव पुण्यातील चहाच्या दुनियेत अग्रेसर ठरलं। रोज हजारो लोक इथे कटिंग चहा घेतात। त्यांची खास मसाला चहा रेसिपी इतकी लोकप्रिय आहे की लोक लांबून येतात। 4थ्या क्रमांकावर आहे वाडे चहा। कोल्हापुरात चहा म्हटलं की वाडे चहा ओळखीचं नाव। या ब्रँडच्या चहाने कोल्हापुरात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे। स्टार्टअप प्रमाणे सुरू झालेले हे ठिकाण आज लाखो रुपयांची उलाढाल करतं। लोक त्यांच्या गुळाच्या चहासाठी वेडे आहेत। 3ऱ्या क्रमांकावर आहे टपरी चहा। मुंबईसारख्या वेगवान शहरात टपरी चहा हे नाव उदयाला आलं। एका कॉलेजच्या बाहेरील टपरीवर सुरू झालेल्या या प्रवासाने आज अनेक बॅचेस उघडल्या आहेत। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत त्याचे आउटलेट्स आहेत। युनिक कप सिस्टीम आणि स्टायलिश प्रेझेंटेशन यामुळे त्यांचा चहा तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे। 2ऱ्या क्रमांकावर आहे नाशिकचा येल्लो कप चहा। स्टार्टअप स्पिरिटने सुरू झालेला हा ब्रँड आज सोशल मीडियावरही ट्रेंडिंग आहे। फॅन्सी कप्स, वेगवेगळे फ्लेवर्स आणि ग्रीन टी पासून गुलाब चहापर्यंत विविधता यांची खासियत आहे। यांचं मासिक उत्पन्न लाखो रुपयांवर पोहोचलं आहे। आणि 1ल्या क्रमांकावर आहे अमृततुल्य चहा। औरंगाबादचं गर्वाचं नाव। या ब्रँडने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये आपल्या फ्रँचायझी उघडल्या आहेत। एक खास मसाल्याची रेसिपी, लाकडावर उकळवलेले चहा आणि खास स्टीलच्या ग्लासामुळे यांचा चहा अधिक प्रसिद्ध आहे। आज यांचं वार्षिक उत्पन्न कोट्यावधीच्या घरात आहे। तर मित्रांनो, पाहिलं ना, चहाचा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करूनही किती मोठं यश मिळवता येतं। गरज आहे फक्त चिकाटी, मेहनत आणि थोड्या कल्पकतेची। तुमच्याही गावात असतील असे काही यशस्वी चहावाले? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।